कसं काय मित्रांनो मी आहे गौरव चॅनल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आत्ता वाजलेले आहे 6:30 आणि मी घाईघाईमध्ये आता उठलेलो आहे. मला जरासा उशीर झाला उठायला, बट मी आज प्लॅन केलेला की मी आज एवढा लवकर उठणार आहे जस्ट बिकॉज की मला आज क्रूजवरनं सनराईज बघायचा आहे, म्हणून नथिंग एल्स. मला क्रूजवरनं सनराईज बघायचा आहे म्हणून मी लवकर उठलो आहे. आणि आता सगळे येतील वगैरे त्याच्यामध्ये वेळ होईल म्हणून मी लवकर निघतो, कारण की तो कॉडीला पेपर असतो त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की सनराईज इज ऑन 6:54. आता वाजले आहेत 6:35 समथिंग. क्रूजवरनं सनराईज बघायला खूप माझी इच्छा होती. आज आमचा लास्ट डे आहे. उद्या आम्ही मुंबईला पोहोचणार आहे, मग मला जायची खूप इच्छा होती. बघा हे पण दाबायचं विसरलो. क्रूजवरनं आम्ही सनसेट बघितला, मग आता क्रूजवरनं सनराईज बघायची इच्छा मला आहे, म्हणून बघू चला. सकाळ सकाळ क्रूजवरती भरपूर लोक आलेत, पण एवढे नाही आहेत. सगळे लोक सनराईज बघायला आलेत. आता इथे आहे आपला चंद्र आणि पाठी बघा, पाठी असं सगळं जरासा गोल्डन बट जरासा ब्लू सगळं दिसतंय, कारण की आता सन येईल वाटतं. जरासा उशीर झाला वाटतं सूर्यदेवांना यायला. ही मी आलेलो आहे बॅक साईडला. आता जरा जास्त ऑरेंजिश वाटतंय, बट हा जो व्ह्यू आहे ना तो खूप भारी आहे. बघा किती प्रेशर, तिथपर्यंत फुल प्रेशर दिसतोय. सन आलेला आहे. मी लगेच आता वरती झालो तिकडे. आता हळूहळू चंद्र जायला लागलाय आणि मी असं शॉर्ट्स घेतोय मस्त बाकी. किती भारी एक्सपिरियन्स आहे ना हा, क्रूजवरनं समुद्राच्या मधोमध सनमध्ये. सन आलेला आहे आणि फायनली मी सनराईज बघितलं. मी हॅपी आहे. फायनली सनराईज दिसलेला आहे. मी असा मगातपासून शॉट घेत होतो. हे असा फुल भारी दिसतंय ना. सनराईज बघत मी विचार केला की चला आपण आता चहा पिऊया. आता आलोच आहे तर चहा पिऊया सनराईज बघत. आणि मस्त व्ह्यू भेटलाय मला. सरळ समोरच बसून मी सनराईज बघत सनराईज झालेला आहे, बट सूर्याला बघत मी आता चहा पितो. इकडची चहा एकदम घटिया असते, कारण की ती ह्याची असते डीपवाली. त्याच्यामध्ये काय ना काहीतरी करून आपल्याला बरोबर करावं लागतं, बट वुड नॉट बी परफेक्ट, समजे. बट स्टिल चलो, आय एन्जॉय, यू ऑल्सो एन्जॉय. मी तुम्हाला शॉर्ट्स दाखवतो. ओके. आज एवढी परफेक्ट चहा बनलेली आहे ना माझ्याकडनं. आय नो ते सगळं ह्याचंच आहे, बट परफेक्ट क्वांटिटीमध्ये साखर, परफेक्ट क्वांटिटीमध्ये हे चायपत्ती एकदम भारी बनली. विचार केलेला की मस्त पूल बारमध्ये जाऊन कोक झिरो पिएल, बट ते बंद आहे यार. पण बस खूप भारी एक्सपिरियन्स आहे आज. आणि आज आमचा लास्ट डे ना, म्हणून मी विचार केला की मला हे एक्सपिरियन्स करायचा आहे सनराईज वगैरे. सो मी तर जसं तुम्हाला सांगितलं, आज आहे आमचा शेवटचा दिवस इकडे. पप्पा बोला, शेवटचा दिवस कसा वाटतंय? समजलं नाही. हा ना, 5 दिवस आठवडा. आता फुल आठवडा आपण नदी बोलतोय. समुद्रातच होतो. आता ओढ लागले ते आपल्या. नाही, आम्हाला नाही लागले. पप्पा काय बोलतेस? मला नाही म्हटलं ओढ लागली. अजून राहायला पाहिजे इथे ना. आणि मस्त 5 टाइम खात बसा, 5 टाइम. त्यांना काही आणि मग थिएटरला जा, फिरायचं, बाहेर जा, थिएटरला जा, असं करत बसायला ना. नाईस. त्यांचा मोबाईल वायफाय नाही बोलली. अजून 1 महिना राहा तर मी राहीन. आता आम्ही चाललेलो आहे आमचं नाश्ता, फायनल ब्रेकफास्ट करायला. या दिवसाचा शेवटचा दिवस आहे आमचा पण करून निघायचं. ब्रेकफास्ट. हा सॉरी ब्रेकफास्ट उद्या पण करू. आणि मग आता चालू. सो आज मी बघतोय की आज आम्ही चाललोय. कुठे नाही चाललोय. मी काहीतरी भलतंच बोलायला चालू झालो. मी जरासा टॅन झालोय बघा, वाटतंय ना जरासा टॅन. हा, सो मी काय बोलत होतो, आता क्रूजवरती 2 गेम्स अरेंज केलेले आहेत. एक आहे ट्रेजर हंट आणि एक आहे माफिया. सो मी मम्मी पप्पा आम्ही चाललेलो आहे आता ट्रेजर हंट खेळायला. बघू कसा एक्सपिरियन्स आहे ट्रेजर हंटचा, आणि मग नंतर माफिया खेळू. आज कम्पॅरेटिव्हली भरपूर लोक काय ना काहीतरी शॉपिंग करतायत. मम्मीचा ड्रेस बघा, मम्मीने घातला आता नवीन. आता हे पण इथे शॉप आहे. इथे मी चष्मा बघत होतो, मला चष्मा आवडलेला. आता इकडनं कसिनो म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं. तिकडे कनेक्शन्स म्हणून एक रूम आहे. मला 7 नंबर दिलाय. वेगवेगळी टीम असणार. मम्मीला बोललं, कारण की खूप 5 पासून ते 10 पर्यंत पळायला लागणार आहे, म्हणून मम्मीने नाही घेतलं. काय लिहिलेलं मला कळलं तर पाहिजे. माहिती आहे, धावावं लागणार तो बोलला म्हणून. सो माझी होती टीम नंबर 7 आणि आम्ही टीमचं नाव दिलं कॉडिलिया के धुरंधर.
Siddharth leading team Cordelia की धुरंधर. सो ट्रेजर हंटचा गेम होता खूप इंटरेस्टिंग आणि कॉर्डिल्याचा जो शो होतो बल्ले बल्ले आम्हाला त्या सगळ्या 9चे 9 ॲक्टर्सला शोधायचं होतं आणि 9चे 9 क्लूज परत आणायचे होते आणि आम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचं होतं. Looks like this. Piece of paper, color can be different. It's yellow, you might get pink, red, blue, something else. But it should look like this. इथे पहिला टीम लीडरला आपल्या टीम सोबत फोटो काढून एक शर्ट घ्यायचं होतं आणि शर्ट ते सगळं त्याला दाखवून आपल्याला पहिला क्लू घ्यायचा होता. The heart of the ship where the day and night full of light. First place you see when you are near the reception. So we go down. Reception. We have to go to 5. मग गेम खेळताना पळायचं काम माझंच होतं म्हणून मला नीटपैकी व्लॉग करताना आला. बट मग वेगवेगळ्या ॲक्टर्सला भेटलो आणि मग सगळ्यांकडनं क्लूज घेत राहिलो आणि टास्क पण केले. Number 7. Place on Empress where you can ride a bike. There's the VR. Huh? That game room. VR a bike. VR bike. Number 5. That near the pool table. Turn, I stand against the water. Climb with Rock climb. आणि मग आम्ही सगळे असेच पळत होतो. पळायला अलाउड नव्हतं बट आम्ही विचार केला की चला पळूया. मग आम्हाला आमच्या लिफ्ट मध्ये भेटले पप्पा. आम्हाला भेटले काय काय भरपूर. त्यांना आमच्यासाठी लिफ्ट सोडावी लागली बट मग आम्ही गेलो पुढे. Hey, निखिल के साथ selfie. Thank you. Life is a circle and where you start. सगळेचे सगळे क्लू आम्ही नीटपैकी शोधले आणि एंड वेर यू स्टार्ट म्हणजे आम्ही गेलो परत हॉलमध्ये. 5, 4, 3, 2, 1. Time up. आम्ही होतो सर्वात पहिले सगळेचे सगळे क्लू आणणारे म्हणून आम्हाला असं वाटलेलं की आम्ही जिंकणारच होतो. बट त्याच्यानंतर कळायचं होतं एक काहीतरी Q&A. There are no winners, no losers. आम्ही सर्वात पहिले आणून दिलं बट आमचे क्वेश्चन आन्सर्स चुकले. आमचे 3च म्हणून मग आम्ही हरलो. बट आम्ही सर्वात पहिले ट्रेजर पूर्ण केला. पळून दम लागलेला बट नंतरचा गेम खेळायचा होता दॅट इज माफिया. माफियाचा गेम चालू झालेला आहे आणि मला दीदीला आणि यशला वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं कारण की आम्ही एक साथ फॅमिली नाही बसू शकत होतो. मी यश आणि अजून 2 अंकल होते त्या आमच्यासोबत बनलेले माफिया आणि त्यांना सारखं पकडत होते कारण की त्यांनी कॅप घातली. वो तो नॉर्मल क्वेश्चन है सर. ऐसे कर लो 2 वोट्स. सो मी आणि यशच आता उरलेलो जे माफिया होते बट मलाही मारून टाकलं कारण की हा लॉजिक लावला की समोरचे लोक मरतायत म्हणजे आम्ही लोक समोरून मारतोय. हा लॉजिक लावलेला बट ॲक्च्युअलमध्ये ते लोक सगळं बघत होते. बट जाऊ दे आता यश पण मारणार होता ते आम्हाला कळालंच होतं. Today for the activities and shows and next पहिल्यांदा खेळतोय तर तुला विचारत होता की आता काय करायचं असं. माझ्या बाजूला पण तोच लफडा होता. तो माझ्याकडे आम्हाला कळालेलं की त्यांनी हे चारीचे अल्फाबेट जम्प. आणि मला कळालं की तुम्हाला उगत नाहीये. पण तो लॉजिक डंब होता की समोरचे काहीतरी सफेदवाल्याने काहीतरी लॉजिक लावलं. कान भरले. माफियाचा गेम झाला आणि आता आम्ही आलो परत आमचं लंच करायला. आज नूडल्स सगळे. मी आज लाईटच खाणार आहे. हे माझं लाईट आहे सगळं. आज शेवटचा दिवस आहे. हा आज जरा चांगल्यापैकी खाईल कारण की आज शेवटचा दिवस आहे. आज रात्री चांगल्यापैकी खाईल आणि मग ब्रेकफास्टला आणि मग मिडनाईट स्नॅक्सला सगळं खाणार आहे आज. काय बोलली? हा नाईस समजलं मी. तू जे काय बोललीस ते हो ओके. मी आणि मम्मी आता चाललेलो आहे. दीदी आणि पप्पा दीदी आणि यश येतो आहे. सॉरी दीदी आणि यश येत आहे. पप्पा झोपलेत. पप्पांना पण उठवणार आहे. मम्मीचा नवीन आउटफिट बघा. आता मम्मीला आज ऑफिशियल टायटॅनिक पोज करायची आहे. दीदीची पण साडी घालून झालेली आहे. मी खूप टॅन दिसतोय. पप्पा आणि मम्मीचं चालू झालेलं आहे. पोज मारायचा होता आम्हाला रीलसाठी. हा सेकंड अँगल घेतोय. दीदी फर्स्ट अँगल घेते. मी असा थर्ड अँगल घेतोय. कैसा वाटलं पप्पा सोबत ती पोज मारून तिकडे करत होती. मॅचली तिकडे जात होती. मेनू बच्चा आपला फोटोग्राफर काय करतोय? नदीचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. नदी नाही समुद्र आहे. समुद्र. अरे ते काय बोलतात त्याला इन्फॉर्मेशनल वाल्यासाठी क्लिप गोळा. हो नाही.
इथे किती हवा येते, कोणाला चालायला जमत नाही. चालायला जमत नाही. कोणाला चालायला जमत नाही. आम्ही आता नाश्त्याला बसलो, नाश्ता ना हाय टीला बसलो या व्ह्यूच्या बाजूला. आणि मम्मी मला एक प्रश्न बोलत होती की दीदीला कॉल कर आणि बोल की बॉटली आणायला. आणि तेच तर बोललो, बट कॉल कसा करणार. बट दीदीने आणली बॉटल. तू आणली बॉटल. नाईस. आज भरपूर काय काय, आम्ही लगेच भेटतो. हा व्ह्यू काय सोडत नाही आम्ही. आज आम्ही या व्ह्यू सोबत खातोय शेवटचा हायटी यश. आईला हे तिसरं कसं आलं. तूच माझ्या सांगत आला. नाही पण मी तर घेतलंच नव्हतं. मग कुठून आलं हे दुसरं. रांगणे टाकलं त्याच्याकडे. पण एकदा मला तर आवडेल, मला वाटतंय. शिवानी आज शेवटचा हायटी आहे. आईला यार वाईट वाटतं यार. मला जायची इच्छा नाही. मला पण नाही इच्छा जात. घरी सोड, मला ऑफिसला जायची इच्छा नाही. अरे हा ना, तू इथे 5 दिवस काढल्यानंतर ऑफिसला कसं जाणार. काय व्ह्यू आहे bro. आपण नाही जाणार. आणि आज दाबेली आधी पण ना ट्रिपच्या नंतर हे नाही वाईट जास्त वाटायचं की ट्रिप संपली, हे वाईट ऑफिसला वाटायचं. जायचं. आम्ही काही हे आपण कुठच्या तरी केबिन मध्ये लपूया. कुठच्या तरी केबिन मध्ये लपूया हा. का. कोणी बाहेर नाही मग आपण काढतात. बाहेर नाही ना आपल्याला. एकदा बोट आईला ओ असं बोलते का. एकदा बोट निघाली की काय करणार. नाही करणार. बरोबर आम्ही बरोबर विसरलो. आम्ही बरोबर झोपून राहिलो. बरोबर. आम्ही झोपलो. ते थोडी एका माणसासाठी परत बोट फिरवणार आहेत. बरोबर आहे. आणि पाण्यात टाकलं म्हणजे नाही. ते पण चालेल बोलतो. हे बघ काय बोलला. इथे आता मस्त सनसेट होणार आहे आणि मम्मीचा व्हिडिओ घेतला इकडे. आता यश दीदीसाठी काहीतरी विकत घेतो. घ्या तुम्ही. दीदीसाठी मस्त घेतलेलं आहे, हे मम्मीसाठी घेतलेलं आहे, हे 2 दीदीसाठी यशने घेतलेलं आहे. नाईस. मजा. मम्मीने बघितलेलं ते, बट मम्मीला आवडलेलं बट ते नको नको बोलत होते. तरी मी बोललो की जाऊ दे, घेऊन टाकतो. हे आमचं कर्तव्य आहे. आमचं जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही जरा टाइमपास गाणी बिणी बघितले आणि मग असं जरा फिरलो टाइमपास. आणि आता चाललोय परत केबिनमध्ये. मला खूप असं वाटतं की भाई इथेच राहायला पाहिजे होतं, इथेच राहायला पाहिजे होतं. मला नाही जायचं कारण की खूप भारी एक्सपिरियन्स आहे. मग पहिला दिवस मला झालं की 2 लोक हे बघा मी असं होतं कारण की जरा बोट हलते. आज फास्टमध्ये घेत येतो कारण की आम्ही कोची टू लक्षद्वीप गेलेलो. बट यावेळेला आता मी डायरेक्ट लक्षद्वीप टू मुंबई जातो म्हणून त्याला लवकर पोचायचं आहे म्हणून. आम्ही क्रूजवरनं काहीतरी घेतले म्हणून मी विचार केला की छोटूसे जे पर्ल्स असतात ना, फ्रेश वॉटर पर्ल्स रिअलवाले, ते मी आणि यशने विचार केला की दीदीसाठी आणि मम्मीसाठी घेतो. तर मी मम्मीसाठी हे घेतलेलं आहे. हे मम्मीसाठी घेतलेलं. मम्मीने बघितलं पण मम्मीला नव्हतं, मग आवडलं. बट नाही नको 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 करत बसली. मी घेऊन टाकलं. घालून तर दाखव एकदा कसं वाटलंय. कधीतरी घालू शकते ना हातामध्ये. लेफ्ट हातामध्ये समजा वॉच आहे, राईट मध्ये हे घाल. नाही, मुली कशात घालतात बघायला. घड्याळ इथे लेफ्ट बरोबर, सगळे तेच घालतात कारण की हार्ट. घालते. घाल. आता नाजूक आम्ही चाललोय वरती आणि वरती जरा असं टाइमपास वगैरे करू, मूनलाईट वगैरे बघू. डीजे पार्टी चालली आहे, त्याच्यामध्ये जरा असं नाचू. आणि मिडनाईट स्नॅक्स पण असतात तिकडे. मिडनाईट स्नॅक्स तर ते खाणार आणि मग झोपणार. एवढा बघ, एवढा मस्त दिसतं आणि बोलते की नाही. पण 1000 रुपयाचं ना. मग काय झालं. मला ते असं वाटतं एवढ्याशाला 1000 रुपये असं काही. हा ते पण आहे, बट काय आता त्याच्यामध्ये कधीतरीच घेतो आपण. आणि हे रिअल पर्ल्स आहेत. मग कधी आणि हातामध्ये एकदम सटल आणि रिच वाटतंय ते. मग केवढं चांगलं दिसतंय नुसती. हा रूम आम्ही मिस करू कारण की खूपच चांगला, खूप कोझी रूम होता. खूप जाऊसं वाटत नाही. असं वाटतं कुठेतरी केबिन मध्ये जाऊन झोपावं. हो खरंच खूप. फर्स्ट दिवशी असं वाटलं नव्हतं की आम्हाला एवढं आवडेल की पाणी बघत बसाय एवढं ना. बट आज असं वाटतंय की बाई द्यायलाच नाही पाहिजे.
आज एवढं आम्ही मजा केली. ट्रेजर हंट खेळलो, माफिया गेम खेळलो. मम्मी एवढी पार्टिसिपेट नाही करू शकली, बट तुला मजा नाही आली मजा, बघायला मजा नाही येत का? आणि खेळायला माझ्या पाहिजे. टीमचं सर्वात पहिले झालं, फक्त आम्ही क्वेश्चन आन्सर चुकलो, बट म्हणून आम्ही हरलो. बट ट्रेजर हंट इज ऑल अबाउट सगळं फाइंडिंग द ट्रेजर्स. मग त्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट आलेलो, बट ते क्वेश्चन आन्सर आमचे चुकले. आता मग त्याच्यामध्ये काय म्हणून मग जाऊ दे. माफियामध्ये पण मी माफिया होतो. हा, त्याच्यामध्ये त्या लोकांनी डोळे उघडून उघडून आमचं बघितलेलं, माझं, यशचं आणि 2 बाजूला होते त्यांचं, की डोळे उघडून. आता डोळे उघडायच्या नंतर माफियामध्ये कळतं ना की कोणी मारलंय, आणि मग त्या लोकांनी आम्हालाच टार्गेट केलं आणि आम्हाच आपण एक एक करून मारलं. काय आता करणार म्हणून बस, बाकी काय नाही. आता आम्ही जातो वरती, आता जरा फ्रेश होऊन घेतो. नाही नाही, आता आम्ही जातो वरती, फ्रेश होऊन घेतो, वरती जातो, आणि मग मिडनाईट स्नॅक्स आहेत, समजी. फुल आमचं नाचून झालं. मम्मी पण नाचली, जराशी नाचली मम्मी पण. आता आम्ही वेट करतो, असं जरा टाइमपास इकडे क्रूज मध्ये फिरतोय. अँड मिडनाईट स्नॅक्स करणार आहे. मिडनाईट काय बघतोय, सगळे पटॅटो वेफर संपवले आणि बोलवते की मी नाही खाणार आहे. काय मी वेफर्सच बोलले. कधी बोललेली की मी वेफर खाणार आहे? काय बोलली? मी नाही काय खाणार. मी काहीच नाही खाणार. मग नंतर वेफर्स दिसले म्हणून म्हटलं वेफर्सच खाणार. हा खूपच भारी आहे. आम्ही फक्त लास्ट डे आता आलो, बट हा खूपच भारी होता. आता वेगवेगळे पण असतील. तो एक मुगाचा पण होता, हा पण खूप भारी. गुड मॉर्निंग. आता आम्ही ऑल सेट रेडी झालेलो आहे मुंबईला पोचायला, आणि आम्हाला आता डेटा चालू झालेला आहे, नेट आम्हाला यायला चालू झालेलं आहे. म्हणजे कळालं आहे की मुंबई जवळच आहे. आणि हा बघा आमचा रूम फायनली. आता आम्ही जातोय ब्रेकफास्ट करायला आणि मग आम्ही निघणार आहे 15 मिनिटात. मस्त होता एकदम रूम. हे बघा किती भारी होता ना एक्सपिरियन्स हा, भारी. ब्रेकफास्टची वेळ झालेली आहे. आता कुठे जायचं आहे आपण? मुंबई रिटर्न. दिसायला लागली मुंबई तेव्हापासूनच वाईट. मला पण मुंबई दिसायला लागली तेव्हापासूनच. फायनली आम्ही निघालो आणि आम्ही पोचलो ठाण्याला, परत आमच्या घरी. आणि खूपच मस्त ट्रिप झाली. मी नंतर व्लॉग करायला जरा माझा राहिला, व्लॉग एंड करायला माझा राहिला. सो हा व्लॉग जरा असाच होता रॅन्डम, कारण की गेम्स वगैरे पण होते आणि निघणार होतो म्हणून एवढी एनर्जी नव्हती. बट मी ट्राय केलं की गेम्स वगैरे दाखवू आणि मग व्हॉइस ओव्हर वगैरे ठेवून तुम्हाला चांगला इंटरॅक्टिव्ह करू. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला सांगा, आणि आमची ओव्हरऑल ट्रिपचे व्लॉग्स कसे वाटले ते मला सांगा. अजून मी असे वेगवेगळ्या ट्रिप्सला जर गेलो आणि असे व्लॉग्स करत जाऊ की नको ते मला तुम्ही सांगा. काही वेगळ्या पद्धतीने मी वेगळं काय व्लॉग करू शकतो तेही मला आयडियाज द्या. बाकी मम्मी तुला बोल, कशी वाटली? मजा आली की नाही? मजा आली. फुल क्रूज कलर झाला पण मजा आली. कलर म्हणजे टाइम, बट क्रूज वरती कसं वाटलं एकदम? हा, तिथे तर एकदमच मजा. मी तेच बोलले ना, मस्त. मला काय सुचत नाही काय बोलायला बिलायला, पण छान वाटलं एकदम मस्त. असं वाटतं परत यायलाच नाही पाहिजे होतं, पण आता असं वाटतं की परत जायला पाहिजे. तेच खूपच भारी एक्सपिरियन्स होता. आपल्या पॅरेंट्सला वगैरे पण खूप मजा येईल तिकडे, तुम्ही घेऊन जा. आणि माझं ॲक्च्युली हे होतं कोलॅबोरेशन होतं कॉर्डेलिया क्रूजसोबत. दिदी आणि असं पण एक सेपरेट कोलॅबोरेशन होतं कॉर्डेलिया क्रूजेससोबत. सो त्यांना पण थँक्यू. अँड बाकी सगळं खूपच मजा आली बस. आणि अजून चॅलेंजेस, प्रँक आणि असेच ट्रॅव्हल ब्लॉग येत राहणार आहे. भेटूया परत. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि आपण भेटूया परत लवकर. दाखवण्यासाठी त्यांची ही साथ पाहिजे. तुम्ही हे भरपूर लाईक करा आम्हाला. येस, म्हणजे म्हणून बोललो ना. तुम्हाला काय काय दाखवता येईल. येस, म्हणून बोललो की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि आपण भेटूया परत.